वहिनी, काय ग, काय शोधतीयस? तिजोरीच्या चाव्या शोधतीयस का? काय करतोस? काय 5 लाख दिलेत ना, ते कशाला बोलवलेस मला? काय काम आहे? उरलेले 5 लाख कुठे? नाही मिळणार नाहीत म्हणजे? हे क्षमा, हा तुझा गेम बंद कर. नाही म्हणजे मी तुला आता ब्लॅकमेल करणार, नंतर तू मला पैसे देणार. कशाला वेळ वाया घालवते? सरळ दे ना पैसे. नाही मला माहिती आहे ना, राजगुरूंकडे ना खूप पैसे आहे. पैशांचं अख्खं झाडच आहे. त्या झाडावर चढ आणि पैसे दे मला. तशी त्यांची तिजोरी भरून वाहतच असेल, त्या तिजोरीतून एक 2-5 लाख गायब झाले तर काय कोणाला कळणार? एवढं सोपं नाहीये ते. राजगुरूंच्या तिजोरीवर असा टल्ला मारणं. प्रकाश का पडत नाही तुझ्या डोक्यात? तुझ्या डोक्यात प्रकाश पडत नाहीये. हे बघ, जास्त वेळ लावलास ना तर जास्त पैसे वसूल करे ना. आणि क्षमा, तशी तू अगदी सराईत चोर आहेस ग, एकदम प्रोफेशनल. मला कसं लुबाडलंस तसंच तुझ्या लाडू नवऱ्याला सुद्धा लुबाडलं. तुझ्या प्रेमात कसाही लट्टू आहेच तो. बघ, एखादी संधी शोध आणि डल्ला मार त्या तिजोरीवर. पण काही झालं तरी मला माझे पैसे मिळालेच पाहिजेत. नाही, गप्पा, काही बोलायचं नाही आता. आता तू मला भेटशील ते फक्त पैसे देण्यासाठीच. फालतूची बडबड करायची नाही, नाहीतर तुझा सगळा इतिहास ना सगळ्यांसमोर बोंबलून सांगेल. आणि मग काय होईल माहितीये तुला? इतिहासाची पुनरावृत्ती. ती बाई आजी परत पाठवा ना तुला जेलमध्ये. त्यामुळे वाट बघतोय पैशाची. काही झालं तरी आज तिजोरीतनं पैसे काढावेच लागतील. तिजोरीच्या चाव्या शांभवीकडे दे. मला वाटतं हा पर्याय बरोबर आहे. तिजोरीच्या चाव्या शांभवीला दे. का मला असं होतंय सारखं? घरात काही ठीक नाहीये, फारसं व्यवस्थित नाही चाललंय, असं का वाटतंय मला सारखं? हॅलो, हाय, काय करतेस? मी जरा कामात आहे, आपण नंतर बोलूया का प्लीज? ऐक ना, अगं तू नेहमीच कामात असते, पण कधीतरी माझ्याशी पण बोल. बोल. आता कसं? जस्ट इमॅजिन, जगात दर 2 सेकंदाला एक मूल जन्माला येत असेल, तर मग दर सेकंदाला एक लग्न होत असेल. मग याचाच अर्थ की दर अर्धा सेकंदाला कोणीतरी कोणाला तरी आय लव्ह यू म्हणत असेल ना. असेल मग. छवी, तुला कळत नाहीये मी काय म्हणतो ते. ठीक आहे, हे बघ, आतापर्यंत नेहमीच मी माझ्या मनातलं प्रेम व्यक्त केलंय. तू तुझ्या प्रेमाची कधीच कबुली नाही दिली. हॅलो, नाही ठीक. हॅलो छवी, आय नो तू लाजत असशील, माहितीये मला,
पण ठीक आहे, मी एक काम करत ना, मी आधी म्हणतो, मग तू म्हण. छवी, आय लव्ह यू. बोल छवी. मी म्हणालो आय लव्ह यू. आय हा लव्ह अनिकेत. काय? हा अनिकेत आलाय. हॅलो. मला बोलायचंय तुझ्याशी, फोन ठेव. हा मला बोलायचंय, फोन ठेव. छवी. हॅलो हॅलो आता बोलतच होती ती. तू परत शांभवी बहिणीवर संशय घेतलास? सिरियसली का वागतेस तू असं? काय प्रॉब्लेम काय आहे तुझा? यार कधी बाहेर पडणार आहेस या सगळ्या संशयाच्या चक्रातनं? आय एम सॉरी. मला आश्रमातून फोन आला होता म्हणून माझा गैरसमज झाला. तुलाच का नेहमी गैरसमज होतात ग? मी चिडून बोलत नाही, पण काळजीपोटी सांगतोय तुला. या सगळ्याचा नंतर तुलाच त्रास होणार आहे छवी. आणि वहिनीने सांगितलेलं ना की तिने पैसे दिलेत म्हणून, मग संपला विषय. अशा वेळी ना कधी पण घरच्या माणसांवर विश्वास ठेवायचा, पारक्यांवर नाही. काय प्लीज असं नको वागूस ज्याने समोरच्या माणसाला इन्सल्टिंग फील. ओके ओके. हो, यापुढे नाही होणार असं. हिरंग्या, तर तुझ्या छवीला कधी ओळखणार? अगं या हेवी डोसच्या गोळ्या आहेत. प्रचंड झोप येते याने. अर्ध्या तासात इफेक्ट सुरू होतो आणि एकदम गाढ झोप लागेल. थँक्यू कामिनी, करेक्ट वेळेत गोळ्या आणून दिल्यास. आता माझं अपूर्ण राहिलेलं काम आज पूर्ण करते. या सगळ्या बावळट राजगुरूंना हे मसाला दूध पिऊ घालते, म्हणजे मला तिजोरीवर डल्ला मारता येईल. वहिनी, काय ग, काय शोधतीयस? तिजोरीच्या चाव्या शोधतीयस का? नाही नाही, ते जोडवं सटकलं आणि इथे कुठेतरी घरंगळत गेलं. मला दिसलंच नाही. मी तेच शोधते. थांब, मी पण खाली बघते. गेलं थांब वाटतं. इथे इथे बघते.
तिकडे नाहीये. खाली बघते. मी बघू. मी बघते. छवी तिकडे पडलंय. मी इकडे शोधत होते मग. थांब देते थांब. मला वाटलं इकडे गेलंय का रंग. सावकाश सावकाश. हे घे तर तुझं जोड. लूज झालं असेल तर फिटिंग करून घेते, नाहीतर मग पडेल परत कुठे. हो थँक्यू छवी. थँक्यू काय. छवी तुमच्या मनात माझ्याविषयी अजूनही शंका आहे ना? नाही, कुठलीच शंका नाहीये. आलेच. साकेत, हा आपल्या ऑफिसच्या स्टाफ मध्ये 7-8 जण आहेत ना रे? हा. बापरे, एवढी माणसं. बोलवावं लागेल सगळ्यांना. असं कसं? गोतावळा मोठा आहे आपला. गाईज 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 हे मला काय सापडलंय बघा. सगळेजण आहे का? सगळेजण आहे का? गरजेचं आहे. तू नाही ऐकलंस तरी चालेल. ओके, सो बायजी, छवीच्या लग्नाची 7 वचनं नीट आहे का? पहिल्या पावलावर अन्नाची शपथ, दुसऱ्या पावलावर शक्तीची साथ, छान. तिसऱ्या पावलावर समृद्धीचा ध्यास, वा वा. चौथ्या पावलावर प्रेमाचा श्वास, 5व्या पावलावर संस्कारांची ज्योत, 6व्या पावलावर आरोग्याची ओढ आणि 7व्या पावलावर मैत्रीची गाठ. जन्मोजन्मी लाभो आपलीच साथ. क्या बात आहे, क्या बात आहे. छान आहे बरं का हे खरंच छान आहे. पण मला काय म्हणायचंय की आपल्या छवीला हे शोभतं का? नाही. छवी त्या प्रतीकला स्वतःच्या ताब्यात ठेवेल आणि स्वतःच वचनाची शपथ घेईल. अगदीच अगदीच असं होऊ शकतं. नाही म्हणजे आपली छवी कशी एकदम एकदम धाकड आहे. हा. उत्तम स्वयंपाक करते आणि मैत्री, वा मैत्री तर काय निभावते. बरोबर. हो ना, छवीमध्ये सगळे गुण आहेत जे उत्तम सुनेमध्ये असायला हवे, है ना? क्यू, हे बघ एवढं बास आहे का? हा चालेल. आता रंगव काय रंगवायचं. अगं पण रंग कुठे आहे? अगं बाई, अगं तो ओट्यावरच विसरले मी. वाटीमध्ये काढून ठेवलं बलान. ठीक आहे मी आणते. हे तर हे ठेव. बायजी, गोळ्यांची वेळ झाली आहे. ठेवू इथे. तो सगळ्यांना असं नाही वाटत? आय मीन या सप्तपती छवीला सूट करणार नाही. म्हणजे आता बघा ना, पहिली शपथ काय आहे? अन्नाची शपथ, बरोबर? पण छवी स्टाईल मध्ये छवी तिचं वचन काय देईल? हे प्रतीक, मी दिलेला डबा जर तू नाही संपवला तर तुझी गाठ माझ्याशी आहे समज.
अरे दुसऱ्या पावलावर काय आहे? शक्तीची साथ. आय मीन छवीला का हवी आहे शक्तीची साथ? अरे आपली छवी स्वतःच डॉन आहे, डॉन आहे की नाही? म्हणजे इनफॅक्ट छवीच त्या प्रतीकचं नीट रक्षण करेल. कोणी आलंच अंगावर धावून तर त्याला शिंगावर घेऊन पाडेल. काय छवी? अनिकेत, छवी पण स्वतःला ओळखत नाही एवढं तू तिला ओळखतोस. काय रे, ती सासरी गेल्यानंतर तुझं कसं होणार? हा, करमेल का तुला? त्रास कोणाला देणार? खोड्या कोण काढणार? काय रे? खरं आहे ग. हे छवी, तुझ्या प्रतीकला आत्ताच सांगून ठेवा की मला तुझी कधी आठवण येऊ शकते, आणि आठवण आली डिरेक्टली तुला भेटायला येणार. हे वाढवायचं नाही मला. नाही, नाहीतर ते टिपिकल नवरे असतात ना, लग्नानंतर हे करू नको, याच्याशी बोलू नको, तिकडे जाऊ नको. मला चालणार नाही. मी येणार तुला भेटायला. तो त्याची बायको नंतर असशील. आधी तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस, आणि तुझ्या आयुष्यातली माझी जागा कोणीच घेऊ शकत नाही. खरंय. ब्रेक टाइम. हे घ्या बिस्किट. मसाला दूध? अरे वा, कोजागिरी नसताना मसाला दूध. बोलू काका. थँक्यू. येस. चला 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 चला, मसाला दूध आणलाय सगळ्यांसाठी गरम गरम. थँक्यू. पिऊन घ्या चला पटकन. थँक्यू सो मच. हा, किंवा ग हो हे झाल्यावर करते. हा, हातातली कामं ठेवा ना सगळे आधी. पिऊन घ्या ना, गरम येतं दूध. मी येऊ का? अरे ये ना प्रतीक, ये ये. ए प्रतीक, व्हॉट अ सरप्राईज. आणि यू नॉट करेक्ट वेळेत आलायस. वहिनीने आत्ताच आमच्या सगळ्यांकरता मस्त मसाला दूध आणलंय, ते तू पण घे. नाही, तुम्ही बसा ना. हे बस बाबा, जाऊ येस तू आता, बस. काय प्रतीक, बायकोची आठवण आली वाटतं. हा, घे ना प्रतीक. नाही नाही, मला नको. मी जेवून आलोय. अच्छा, आमचा आग्रह नकोय का? नाही नाही, खरंच नको. छवींच्या हातनच दूध प्यायचंय वाटतं. छवी, तुम्ही स्वतःच्या हातून मसाला दूध द्या बरं प्रतीकला. तू इथे का आलास? छवी, विचारून तरी यायचं ना. ग काय बोलतीयस? तुझा होणारा नवरा आहे तो. नाही नाही, इट्स ओके मावशी. मी सहज आलो होतो सगळ्यांना भेटायला. सगळ्यांना भेटायला आलास की छवी ताईला? काय? नाही नाही, खरंच सगळ्यांना भेटायला आलो. सगळ्यांना भेटायला आला होता. अरे काय रे तुम्ही पोरं, तिला भेटायला आलाय हे तुम्हाला कळत नाही का रे? कोरवड आहे हा. काय डेटिंग मिटिंग माहित नाही का तुम्हाला? मला विचारा, मला सगळं माहिती आहे. अरे
त्याला छवीसोबत गप्पा मारायच्या आहेत हा. ओ ओ अच्छा 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 ओके 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 आत्ता कळलं मला म्हणून हा नाईस 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 अरे मग जा तुम्ही दोघं बाहेर जा छान लॉन मध्ये बसून गप्पा मारा प्लीज. मला चालेल म्हणजे तुम्हाला चालेल ना बायजी? जा ना गप्पा मारा मजा करा जा. अरे आम्हाला चालेल काय, आम्हाला पळेल. ए छवे जा त्यासोबत बाहेर जा. जा जा जा. छवी जा. छवी तुमच्यासाठीचं मसाला दूध विसरला घ्या. घ्या ना आता कामासाठी थांबवा बरं. पहिले गरम गरम प्या बरं. माई छान झालंय ना?